नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आज सकाळी सकाळी मस्तपैकी मी शंभूने आंघोळ केली. तर साऊ आणि त्याची मम्मी तर सकाळीच निघून गेले. आम्ही दोघं राहिलोय. आम्ही दोघांनी मस्तपैकी आता आंघोळ केली. माझं आवरलंय. आता शंभूचं मस्तपैकी आवरून देतो. हा बघा. हॅलो शंभू. हॅलो. दादाला फोन नको इकडे. हॅलो कर. हॅलो. हॅलो कर. हॅलो. सकाळी चहा, तुम्हाला माहिती आहे चहा पिल्याशिवाय आपलं होत नाही. चहा चालू आहे. मित्रांनो, आम्हाला फिश टँक आहे, बघू शकता कसं आहे. आवडला का तुम्हाला हा फिश टँक? मित्रांनो, मी एक गोष्टी याच्यात आहे ना, म्हणजे फक्त फिश विकत आणले, बाकी सगळं मी जिथं मला जिथून कलेक्शन केलंय म्हणजे ही जी लाकूड दिसते त्याच्यातलं हे लाकूड आहे ना, लाकूड फांदी आहे ना, ते मी आपल्या घरी गेलो होतो बोरमाळला, तेव्हा तिथं ती एक म्हणजे अशी होती पाटी पडलेली, ती घेऊन आलो. ती याच्यात ठेवली. हे दगड जिथे जिथे मला असं वाटलं अट्रॅक्टिव्ह, हा जर चांगला वाटतो, तो दगड उचलला का मी घेऊन यायचो. कुठं बी जो जे जसं आवडलं ना तिथून घेऊन यायचो. सगळं कलेक्शन तसं. त्याच्यातली जी माती आहे खाली, ती माती आहे ती मी कसं पिढ्यावर गेलो होतो असंच फिरायला, तेव्हा मी तिथून ती माती मला आवडली. म्हटलं याच्यात झाडं जगू शकता पाण्यातले ते तिथे, कारण की झाडं ना खूप पाण्यात होते. म्हटलं ह्या मातीत जर का पाण्यात झाडं चांगले इथं आहेत तर आपण टँकमध्ये त्याचा ट्राय करू शकतो. म्हटलं का होतं का कसे. मी घेऊन आलो मित्रांनो. ते चांगलं झालंय, ट्राय एकदम सक्सेस झालं. हे सगळ्याचे प्लॅन्ट आहेत, हे लाईव्ह प्लॅन्ट आहेत. याच्यातले सगळे ओरिजिनल आहे हे झाडं. आणि हे जे मडकं दिसतंय हे पूजेसाठी आणलं होतं. त्याच्यात बी मस्त झाडं लावून दिले मी. फिश फक्त विकत आणली आणि टँक विकत आणला. त्याच्यातले जे ॲक्सेसरीज आहे वगैरे ते फक्त विकत आणली. ते ऑक्सिजन वगैरे, फिल्टर वगैरे, बाकी सगळं आहे ना मित्रांनो. सगळं आपला गावठी जुगाड आहे आपला. फिश पण एकदम मस्त त्याच्यात म्हणजे मॅच होऊन गेला. त्यांना ना ते क्लायमॅक्स सूट होऊन गेला मस्तपैकी, बघू शकता. आणि याचे ह्या फिशचे पिल्लं पण हे बघू शकता तुम्ही. हे बघ, छोटे छोटे पिल्लं याच्यात. आता वरती त्यांना मी हे टाकले म्हणून ते हे दिसते घाण दिसते सारखे ना, ते त्यांचं हे आहे, खाद्य आहे. त्यांना टाकले म्हणून ते घाण सारखे दिसते. बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. पिल्ल आहे बघ. याच्यात 2-3 गप्प म्हणजे बाकीचे गप्पी आहे याच्यात, गप्पी फिश. याच्यात पण मी मस्तपैकी सेटअप लावलाय पहा मित्रांनो. त्यांना पण एकदम म्हणजे क्लायमॅक्स एकदम शूट होऊन जायला पाहिजे असं त्याच्या याच्यात पण लाईव्ह प्लॅन्ट आहेत सगळे मस्तपैकी. हे माती वगैरे टाकून झाडं लावून दिले सगळे. आणि याच्यात पण इकडे आहेत छोटे, पण ते दिसणार नाही इकडे छोटे. हे गुरामीचे आहेत सगळे बरं का, गुरामीचे हे पिल्ले आहेत सगळे. आपण जे फिश टँक वगैरे ठेवतो ना, तर फिश टँक म्हणजे कसं आहे, आवड पाहिजे त्याची तरच ते आपल्याकडून होऊ शकतं. आवड जर नसली फक्त आणून ठेवायचं, चांगलं दिसतं म्हणून आणून ठेवायचं, मग ते म्हणजे आपल्याला हे नाही त्याची, कारण की त्याची काळजी पण तशीच घ्यावी लागते. त्याचं म्हणजे 8 दिवसातून 2 वेळेस पाणी चेंज करायचं ॲक्वेरियमचं, पूर्णपणे ते आपलं फिल्टर वगैरे क्लीन करून टाकायचं सगळं पूर्ण. म्हणजे शंभूला आता झोपावं लागल. त्याचा आता मस्तपैकी नागपूरची पेस्ट बनवतोय, पेस्ट देतो. तुम्हाला आधी पण बोललो होतो जे व्हिडिओ आपण त्यांना काही बाहेरचं सॅरलिक वगैरे काही देत नाही. आपलं जे आहे त्या आपण आपल्याकडे राहतं नागली वगैरे आहेत, तर मग आपण जे आहे ते देतो. कशाला बिन आम्ही ते सॅरलिक वगैरे द्यायचं, बरोबर. जेवढं नॅचरल देतात तेवढं नॅचरल द्यायचं. तो बघा प्लेट आणि चमचा घेऊन बसला, तो बघा कसा खातो बघा. त्याला असं झालंय की म्हणजे त्याला माहिती आहे मी इथं पेज बनवायला सुरुवात केली, तो लगेच तिथं जाऊन प्लेट घेऊन बसलाय. त्याला सगळं माहिती आहे ना शंभू. हा, असं दाखवून आहे ना. अशा प्रकारे आपली शंभूने थोडंच ठेवलंय. आता सगळं फिनिशच होत आलंय. टीव्ही बघता बघता बघू शकता. काका भाऊची गाडी सुधारायची, आता सुधारायची कधीची बंद आहे. ते आता त्याचं स्टेअरिंग तोडून टाकलं साऊने, त्याची बॅटरी डाऊन झाली. ते आता बॅटरी पण चार्जिंग करावं लागल. ही जी कार आहे ही मी त्याला दुसऱ्या बड्डेला गिफ्ट दिली होती. त्यांनी आहे ना, हे बघ इथलं तोडून टाकलंय ते. आणि स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग तोडून टाकली. आणि हे बघू शकता बॅटरी इथं टाकलं. तिकडे लई फिरवायचा तो. जेव्हा आम्ही तिकडे निफाड तालुक्यात भाळसाकोरामध्ये होतो, तिथं ड्युटी होती आपली,
किंवा तिकडे बाहेर जास्त फिरवत. इकडे कसं बाहेर गाडी वगैरे जास्त येतं, मग बाहेर पडत नाही. आता ती जवळपास 5-6 महिन्यापासून बंद आहे, म्हणजे तिची चार्जिंग पण नाही केली का, तिला बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाली, त्याचं स्टेरिंग तुटून गेलं आहे. शंभूसाठी रिपेअर करायची. त्याला आपण आता स्टेरिंग आणूया, म्हणजे आणायचे स्टेरिंग आणि बॅटरी चार्जिंग लावून देणार मी. आणि स्टेरिंग जमलं तर संध्याकाळी जाऊन तिथं बघू, स्टेरिंग भेटली तर घेऊन येऊ, म्हणजे शंभूसाठी ती एक खेळायला त्याला टाइमपास होऊन जाईल गाडी. जर आपल्या पुढच्या 6व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.